हाय नमस्कार, मी अंकिता. तुम्हाला सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे पाहू शकता, इथे काही साड्या अशा पडल्या होत्या, त्या काही विकायला वगैरे नव्हत्या काढलेल्या, त्या गोधड्या शिवायला काढल्या होत्या आजीने त्यांनी. तर इथे आता खाली गोधडीचं म्हणजे हे आतलं पाल वगैरे, तर इथे मी त्यांना मशीनवरती शिवून दिले ते पाल. आता हे बाकीचं साड्या ज्या आहेत त्या अशामध्ये हे करून मग त्याच्यावरती अंथरून मग त्या करतील. आणि आज जरा ऊन पडलं होतं, बघू शकता तुम्ही. आज जरा वातावरण होतं पावसाचं, पण मध्ये मध्ये असं ऊन पडलं होतं, वातावरण झालं होतं असं जरा. आणि इकडे जे देवानं वगैरे नारळ फोडलं त्याचे खोबरं होतं ना, ओलं खोबरं, ते सुकायला घातलं होतं उन्हात जरा. त्यानंतर मग ते करतात त्यांची कामं, गोधडी शिवायचं, आपण आपलं ब्लाऊज शिवायचं काम करत. त्यानंतर मग दुपारी भूक लागली होती जेवायला, तर मग जेवणामध्ये भाकरी होती, भेंडीची भाजी होती आणि ही लसणाची खोबरं, लसूण आणि मिरचीची चटणी होती. घालून जायचं का हे सॉक्स? बघू दे, चांगली चप्पल काढू मग. संध्याकाळी टायमाला आम्ही ना जरा निमगावला आलो होतो. मला हे थ्रेडिंग करायचं होतं ना, त्याच्यामुळे मग. पण पार्लरवाले कुठेतरी बाय गेले, ते म्हणले 5 मिनिटात येतो, त्यामुळे मी थांबली होते. इथे रस्त्याचं काम पण चालू होतं, बघू शकता. आणि इथं हे दोघे जण आहेत ना, मला इथे सोडून शेजारीच कॅफे आहे ना, म्हणजे माझ्या भावाचंच, मावस भावांचं, तर तिथे गेले होते हे करायला. शिवांशला कॉफी प्यायची होती, बाबा मला कॉफी प्यायची म्हणून गेला होता. त्यानंतर इथं पार्लरमध्ये मी थ्रेडिंग करायला बसले. मला थ्रेडिंगच करायची होती फक्त, बाकी नव्हतं काही करायचं. तर त्या आल्या होत्या, म्हणजे बाया गेल्या होत्या कुठे, पण आल्या होत्या. त्यानंतर इथे बघा, हे दोघे जण आहे ना मला सोडून, त्यांची मस्त कॉफी वगैरे चालली होते. मुझे छोड़ के त्यांनी कॉफी वगैरे घेतली होती. पण माझी फेवरेट म्हणजे माझं पाणीपुरी. मला पाणीपुरीच खायची, दुसरं काहीच नाही. मला पाणीपुरी, मी बाहेर कुठे गेली ना तरी पाणीपुरी खाणं म्हणजे खाणं. त्यानंतर घरी यायच्या टायमाला वातावरण बघू शकतो, एवढं छान झालं होतं ना, हिरवगार आणि त्याच्यावरती असं आकाश, खूप भारी वाटत होतं. त्याच्यामध्ये सनसेट नव्हतं. इथे संध्याकाळी वासर सुटलं होतं, आम्ही आल्याच्यानंतर वासर पण सुटलं होतं, त्यामुळे ते बांधत होतं. तर इथे मी येईपर्यंत आजीने मसाले भात बनवायचं तयारी पण करून ठेवली होती, म्हणजे कांदा, टोमॅटो, बटाटे वगैरे सगळे कापून ठेवले होते. तुला नाही माहिती, तू घेऊन कसं आला इकडे? पण तू घेऊन का, बाबांना विचारलं का नाही कोणी दिलं म्हणून? आ तरी ते या मिरच्या आले, ते यांच्याकडे आले होते, त्यांना कोणते दिल्यात. तर शिवांशी घेऊन आले घरी. कोण गेलं ते काय माहिती. आता आल्यावरती यांना मी विचारलं कोण दिल्या म्हणून. तर आता पटकन मी भात घालून घेते. लसूण घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये. लसूण, अद्रक, ओलं खोबरं आणि हे करायचं आहे. तर मसाले भातासाठी मी ना आज हिरवी मिरचीचा मसाला भात घालणार आहे. तर त्यासाठी मी आता लसूण, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, ओलं खोबरं आणि हे ओलं खोबरं आता आहे म्हणून ओलं खोबरं, नसेल तर सुकं खोबरं खाल्लं तर चालतं. हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घालायची. मसाला खूप छान मसाला भात होतो. आणि थोडासा आपला किचन किंग मसाला जो असतो तो, आणि हळदी पावडर वगैरे असे घालायचे. फक्त जास्त असे दुसरे मसाले वगैरे ते घालायचे नाही मसाले भातामध्ये. म्हणजे मी एक 3-4 प्रकारचे मसाले भात करते. 3-4 म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं तरी नको नाही. कधी कधी मी दोडका वगैरे पण टाकते मसाले भातामध्ये. तर चला आता मी मसाले भात पहिलं बनवून घेते. त्यानंतर मला याची हे बनवायची, ओलं खोबरं जे देवांना फोडलं होतं त्याची बर्फी बनवायची. तर ती पण बनवून घेते. पहिले मी मसाले भात बनवून घेते, मग ओलं खोबऱ्याची बर्फी बनव. हां तूप नाही. तर हे बघा, मी बर्फी करायसाठी ना 1 चमचा ना तूप टाकते. जास्त तूप पण नाही टाकायचं आणि थोडं जास्त म्हणजे कमी पण नाही टाकायचं, आपलं मिडियम. आणि एवढा किस आहे खोबऱ्याचा. मी हा खोबऱ्याचा किस पूर्ण बारीक करून घेतलाय. काय बघा, मग काय करायचं, अजून भरपूर अभ्यास आहे, तेवढाच नाही. हां नोटबुकमधला मोठ्या, वर्कबुकमधला मोठ्या. हां 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 काय मॅमनी कोणाला सांगितलं लेट न्यायला? कोणला लेट न्यायला? संध्याकाळी का? मग दुपारी तू कोण सोबत येणार? हां दुपारचं नाही, नंतर बस नाही येत का तुला गेला गेला त्या शकतो. नाही हट बदमाश.
इधर तो देख ना, हट बदमाश. काय बोल तिथली? हट बदमाश. रडका आला. तुला म्हणलं होतं येऊ नको, अभ्यास करून घे ना. हा तो कधी करायचा? तिथली बोली म्हणून दाखवली. चल चल इथं नीट उभा राहा, नीट उभा राहा. हा नीट उभा राहा, बोल. परत म्हण ना पहिल्यापासून. मोठ्याने म्हण, मोठ्याने. तुला दाखवेन मी तुझा व्हिडिओ. मग तुझा मी काढलाच नाही अजून. तू मोठ्याने बोल, चांगलं बोल, शिवाज मध्ये बोल. हात बदमाश, हात बदमाश. थोडे थोडे